महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री अभिजित तिपके सारख्या नव्या तरुणाच्या आंदोलनावरती व्यक्त होतात. यातूनच बीजेपीला किती घाम फुटलाय तो दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन अभिजित तिपके समोर येतो आणि जय भीमच्या घोषणा देत लाखो तरुण भारतात घडणाऱ्या नव्या क्रांतीचा उदय करतात. आणि या जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अराजकता पसरवणारे म्हणतात. मी त्यांना प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातल्या हिंदू जन आक्रोश मोर्चातून होणारे भाषण ज्यात अल्पसंख्याकांना लांड्याशिवाय बोललं जात नाही, धर्मसत्तेतील आपल्या नेतृत्वातील 4 आमदार कोणती शांतता पेरतायत याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही संविधानाची सत्ता आहोत. तुम्ही संविधानाची सत्ता आहात. या SIRच्या माध्यमातून मतदारांना वंचित ठेवून निवडणूक जिंकण्याचा हा संविधानिक अराजकता निर्माण करण्याचं काम कोण करत आहे? EVMच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या बळावर जी सत्ता आली तिला संविधानिक सत्ता मानता येईल का? ज्या दिवशी बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील त्या दिवशीची सत्ता ही संविधानिक सत्ता असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांना दिलेला मताचा अधिकार सुद्धा हिसकावून घेणारे तुम्ही अराजकताच्या गप्पा मारतात. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. या देशात धर्मसत्तेची अराजकता आहे आणि ती उद्ध्वस्त करण्यासाठी जय भीम घोषणेचा या ठिकाणी सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे. उद्याच्या भारताची नवी क्रांती जय भीम घोषणेने सुरू झाली आणि ते तुम्हाला पचन होत नाही. पण याद राखा, जय भीम घोषणेचा जर तिटकारा केला तर हे महागात पडेल. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री अभिजित तिपके सारख्या नव्या तरुणाच्या आंदोलनावरती व्यक्त होतात. यातूनच बीजेपीला किती घाम फुटलाय तो दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन अभिजित तिपके समोर येतो आणि जय भीमच्या घोषणा देत लाखो तरुण भारतात घडणाऱ्या नव्या क्रांतीचा उदय करतात. आणि या जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अराजकता पसरवणारे म्हणतात. मी त्यांना प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातल्या हिंदू जन आक्रोश मोर्चातून होणारे भाषण ज्यात अल्पसंख्याकांना लांड्याशिवाय बोललं जात नाही, धर्मसत्तेतील आपल्या नेतृत्वातील 4 आमदार कोणती शांतता पेरतायत याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं पाहिजे. संविधानाची सत्ता आहात. या SIRच्या माध्यमातून मतदारांना वंचित ठेवून निवडणूक जिंकण्याचा हा संविधानिक अराजकता निर्माण करण्याचं काम कोण करत आहे? EVMच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या बळावर जी सत्ता आली तिला संविधानिक सत्ता मानता येईल का? ज्या दिवशी बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील त्या दिवशीची सत्ता ही संविधानिक सत्ता असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांना दिलेला मताचा अधिकार सुद्धा हिसकावून घेणारे तुम्ही अराजकताच्या गप्पा मारतात. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. या देशात धर्मसत्तेची अराजकता आहे आणि ती उद्ध्वस्त करण्यासाठी जय भीम घोषणेचा या ठिकाणी सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे. उद्याच्या भारताची नवी क्रांती जय भीम घोषणेने सुरू झाली आणि ते तुम्हाला पचन होत नाही. पण याद राखा, जय भीम घोषणेचा जर तिटकारा केला तर हे महागात पडेल. हे केंद्र सरकारने आधीच केलं असतं तर या दिवसाची गरज पडली नसते. 20 ते 22 बळी नीट पेपर फुटीच्या दरम्यान या सगळ्या धर्मेंद्र प्रधाननी घेतलेले. नुसता राजीनामा नाही तर या सगळ्या शिक्षण मंत्र्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अभिजित तिपके यांनी एक लढा पुकारलेला आहे. काँग्रेस जनता पार्टी याच्या माध्यमातून आता संबंध देशातून जे आहे त्या ठिकाणी युवक एकवटलेले आहेत. काय सांगाल? काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित तिपके यांची जी एंट्री झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पुस्तक घेऊन त्या ठिकाणी एंट्री झाली आणि तिथंच असणार या देशातली एक शोषण करणारी अराजकता निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचे मीटर लागलेले आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज आंदोलन केलंय हे केंद्र सरकारने आधीच केलं असतं तर या दिवसाची गरज पडली नसते.
20 ते 22 बळी नीट पेपर फुटीच्या दरम्यान या नसतंय. त्यांना एवढाच इशारा देतोय की बांधायला सुरुवात करा सामान. प्रस्थापितांचा बाप अभिजित दिपकेची भारतामध्ये एंट्री झाली आणि जेवढ्या दिवस तो इथं आहे तोपर्यंत त्याला Z+ सुरक्षा द्या. त्याच्या केसाला काही झालं तर तुमचं अस्तित्व राहणार नाही. हा पॅंथरचा इशारा. आम्ही खूप सकारात्मक दृष्टीने त्यांच्याकडे बघतोय. संविधानिक मार्गाने हा जो लढा सुरू आहे तो जर असाच सुरू झाला तर वेटनवादच्या भूमिकेत असलेलो आम्ही त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होताच त्यांच्यासोबत एंट्री करू. केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने आता दिल्ली पेटून उठल्याचं दिसून येत आहे. जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी एक लढा पुकारलेला आहे. काँग्रेस जनता पार्टी याच्या माध्यमातून आता संबंध परवानगी दिली नसती आणि अरेस्ट करण्याचं काम केलं असतं किंवा त्याला काही झालं असतं तर या देशात जनउद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सरकारला मागणी करतोय की हे आग्या मावळ अंगावर घेऊ नका. हे ज्या 12 माश्या जरी चावल्या तरी माणसाचा कार्यक्रम लागतो. त्याच्यामुळं ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल मोहळ चावल्यावर मेलोडी नावाची चॉकलेट खाऊन होईल तर तसं काही होत नसतंय. त्यांना एवढाच इशारा देतोय की बांधायला सुरुवात करा सामान. प्रस्थापितांचा बाप अभिजित दिपकेची भारतामध्ये एंट्री झाली आणि जेवढ्या दिवस तो इथं आहे तोपर्यंत त्याला Z+ सुरक्षा द्या.